नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत तुरीच्या दाण्याची कचोरी। इथे मी तुरीचे दाणे सोलून त्याचं सारण बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर मी मैद्याची कणिक मळून घेतलेली आहे। ती कणिक मळून 10 मिनिटं तशीच ठेवायची आहे। त्यानंतर छोटे छोटे तुकडे करून त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण बनवलेलं सारण घालायचं आहे। सारण भरताना काळजी घ्यायची आहे। सारण व्यवस्थित पॅक करायचं आहे, नसता कचोरी तेलामध्ये फुटू शकते आणि तेल खराब होऊ शकतं, याची काळजी घ्यायची आहे। त्यामध्ये सारण भरून झाल्यानंतर छोट्याशा आकाराची लाटून घ्यायचं आहे। ही सर्व प्रोसेस होईपर्यंत एका साईडला तेल गरम ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी लाटून घेतलेली आहे। तोपर्यंत तेल गरम झालेलं आहे। त्यानंतर त्या तेलामध्ये ती कचोरी तळून घ्यायची आहे। तुम्हालाही अशा छान छान रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच पद्धतीनं सर्व कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कचोरी रेडी झालेली आहे। अशाच पद्धतीने सर्व कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही पण नक्की ट्राय करा। धन्यवाद।